नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज श्री तुळजाभवानी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेचा शेवटचा दिवस आहे. तर तिकडं येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या यात्रेचा आज चौथा दिवस आहे. दोन्ही ठिकाणी भाविकांनी सलग सुट्ट्या असल्यामुळं आणि पाल्यांच्या परीक्षा वगैरे संपल्यामुळं दोन्ही देवींच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली दिसून आली होती. येरमाळा येथील ज्या दिवशी खडी वेचण्याचा कार्यक्रम होता म्हणजे 3 एप्रिलला प्रचंड अशी गर्दी होती. त्याच्यामुळं जवळपास 8-10 तास वाहतूक कोंडी पण झाली होती. आणि यातच अश्विनी गायकवाड या मध्यम वयाच्या महिलेला अन्नातून विषबाधा झाल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्या महिलेची प्रकृती बिघडली. रस्ता जाम, प्रचंड गर्दी, त्यामुळं त्या महिलेच्या नातेवाईकांना त्या महिलेला गावातील छोट्याशा रुग्णालयात पण नेण्यात बरीचशी अडचण आली. त्यांनी धावाधाव करून कसं तरी शासनाचं एक वाहन त्यांना मिळालं. त्या वाहनानं त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आल्याचं कळतं. तिथं मग त्या महिलेवर तिला सलाईन देण्यात आलं, तिची तपासणी करण्यात आली. काही वेळ महिलेला थोडं बरं वाटलं, मात्र परत तिची प्रकृती खालावत गेली आणि तिला मोठ्या रुग्णालयात नेण्यासाठी वाहतूक जी कोंडी झाली होती त्यामुळं शक्यच झालं नव्हतं आणि यातच या महिलेचा अंत झाल्याचं कळत आहे. आता ही महिला कोणत्या गावची होती, कशामधून तिला अन्नातून विषबाधा झाली याबद्दल काही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र घडलेली घटना ही दुर्दैवीच होती असंच म्हणावं लागेल. याच दरम्यान काल जो पालखी आता अमराईत आहे आणि अनेक मग गावातले असू किंवा बाहेरून येणारे भाविक देवीच्या दर्शनाला अमराईतच जातात. येरमाळा येथील स्थानिक रहिवासी असलेल्या श्री लिमराज कोकाटे आणि त्यांचे शेजारी राहणारे गोरोबा गायके हे सहकुटुंब शनिवारी सायंकाळी अमराईच्या यात्रेत गेलेले होते. दर्शन घेतल्यानंतर यात्रेत थोडं फिरल्यानंतर लिमराज कोकाटे आणि गोरोबा गायके हे लघुशंकेसाठी यात्रेच्या मैदानातच जी पिण्याच्या पाण्याची टाकी आहे त्याच्या थोडं मागच्या बाजूला गेले आणि नेमकं तिथं ते लघुशंका करत असतानाच टवाळखोर अशा किंवा भाविकांना लुटण्याच्याच बहाण्याने बसलेल्या 5 ते 6 जणांच्या टोळक्याने त्यांना घेरलं. त्यांना अगदी बेदम मारहाण केली. त्यांच्याजवळील मोबाईल, रोख रक्कम काढून घेतली आणि त्यांनी अंधाराचा फायदा घेत तिथून पोबारा केला. काल शनिवारी रात्री 10 वाजता ही घटना घडली होती. या दोघांनाही गंभीर मार लागल्यामुळे त्यांना बार्शी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे. येरमाळा यात्रेत अधूनमधून असे प्रकार घडतच असतात. कालच्या घटनेच्या ह्याच्याहून असंच एक, पण ती पोलिसांनी आणि गावातल्या त्यावेळेसच्या मातब्बर पुढाऱ्यांनी गावातल्या तरुणांच्या विरोधात कट रचून एक बोगस घटनेला आकार दिला होता. या घटनेला आता जवळपास
50 वर्ष होत आली असतील. 1976-77च्या दरम्यान ही घटना घडली असावी असं मला जे आठवतंय त्यापर्यंत दिसतं. आणि त्यावेळी यात्रेत आलेल्या रहाटपाळणे वगैरे अशा मेरी गो राऊंड वगैरे खेळाच्या कॉन्ट्रॅक्टरची आणि ह्या तरुण यांची थोडी वाचाबाची झाली. त्यातून मग त्या मेरी गो राऊंड रहाटपाळणे याच्या मालकानं येरमाळा, त्यावेळेस कळंब पोलीस स्टेशन होतं आणि येरमाळा आउटपोस्ट होतं. येरमाळा आउटपोस्टमध्ये गुन्हा दाखल केला आणि हा साधासुद्धा गुन्हा दाखल केला नव्हता, तर दरोडा आणि जीवे मारण्याचा प्रयत्न अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला. त्यात आता प्राध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालेले प्राध्यापक अंकुश शहाजीराव पाटील, बाबासाहेब तौर, रणजित तुकाराम बारकुल, त्यानंतर चंद्रकांत उर्फ दिलीप तुकाराम शिंदे असे जवळपास 10 ते 12 मंडळीचा आरोपी म्हणून त्यात नोंद करण्यात आली होती. पुढे या खटल्यातून ही सर्व मंडळी निर्दोष पण सुटली आणि आपापल्या व्यवसायात, नोकरीत त्यांची सेवा बजावून आता ती सेवानिवृत्त पण झालेली आहे. तर अशा यात्रेच्या काळात घटना घडतात. आता लिमराज कोकाटे आणि गोरोबा गायके हे तर गावातले, परंतु तरीही त्यांना यात्रेत जमावानं घेरून काल बेदम मारहाण केली आणि त्यांना लुटलं, अशी ही घटना घडली आहे. आता येरमाळ्याच्या यात्रेत येरमाळा आणि आसपासच्या परिसरातील भाविक आज उद्या आमराईत दर्शनाला येतील, आपला नैवेद्य दाखवतील आणि मंगळवारी आमराईत घुगरीचा प्रसाद झाल्यानंतर पालखी परत आमराईतून चुनखडी मैदानात, तिथून मग मारुती मंदिर चौकात, तिथून खाली खडकपुरा बाजार चौकात येईल आणि तिथून परत ती ढाशीवर जाऊन मंदिरात पालखी जात असते. परवा धाराशिव येथे नगरपालिकेच्या कैलासवासी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात जे जागल्या म्हणून काम करतात त्या ॲडव्होकेट आशिम सरोदे यांचं बोंधुगिरीच्या ह्याच्यावर व्याख्यान झालं. या व्याख्यानात मार्गदर्शन करताना आशिम सरोदे यांनी संविधान तुम्ही मानता, संविधानाची हात ठेवून तुम्ही निवडणूक अर्ज भरताना पण शपथ घेता, परत मंत्रिमंडळात मुख्यमंत्री होताना आणि इतर मंत्री पण गोपनीयतेची आणि संविधानाची शपथ घेता, मात्र तरीही तुम्ही बोंधुगिरीला प्रोत्साहन देण्याचंच काम करता, असं तुमच्या एकंदरीत तुम्ही जे वागता त्यावरून दिसतं. त्यामुळंच मग नाशिकचा अशोक खरात असो, कुठला बाबा असो, हे बंधू बाबा तयार होतात. तुम्ही जाता म्हणून सामान्य लोक पण तिथं जातात, परंतु तुमचं हे होतं, परंतु सामान्याचं जीवनावर या बंधूबाबांनी त्यांना ज्यावेळेस फसवत होतो त्यावेळेस विपरीत परिणाम होत असतो. आज तुम्ही एक दोघांवर कारवाई केली आहे, परंतु जे त्या अशोक खरात यांच्या दरबारात जाणारी जी विधिमंडळातली, मंत्रिमंडळातली जी 39 लोक आहेत त्यांच्यावर तुम्ही कधी कारवाई करणार, असा सवाल आशिम सरोदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. या व्याख्यानाचं आयोजन धाराशिव जिल्हा
अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केलं होतं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ॲडव्होकेट महिंदाळ ॲडव्होकेट देवीदास वडगावकर यांनी त्यांच्याबरोबर धाराशिव कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील, सुंदर लोमटे यांनी असीम सरोदेंचं लातूरहून धाराशिवमध्ये आगमन होताच त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर नाट्यगृहात त्यांचं व्याख्यान झालं. या व्याख्यानाला धाराशिव नगरीतील मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. त्यात माजी नगराध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष असलेले नानासाहेब काका पाटील, MD देशमुख सर, आमदार कैलास घाडगे पाटील, महेश पोद्दार आदी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होती. लातूर येथील दयानंद सभागृहात व्याख्यान देऊन असीम सरोदे हे लातूरहून थेट धाराशिवला आलेले. आज रविवार आहे आणि IPLच्या 19व्या हंगामातील आज डबल हेडरचा दिवस आहे. आज पहिली मॅच आत्ता सुरू आहे, ती सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ जायंट्समध्ये. सनरायझर्स हैदराबाद या संघ फलंदाजी करतो असून त्यांची पहिल्या पॉवर प्लेमध्ये अवस्था नाजूक अशी झाली होती. पहिल्या पॉवर प्लेमध्ये सनरायझर हैदराबादचे हेड अभिषेक शर्मा असे नामवंत फलंदाज बाद झाले होते आणि अवघ्या 32 धावात 4 गडी बाद त्यांचे झालेले होते. त्याच्यानंतर आता नितीन चंद्र रेड्डी आणि दक्षिण आफ्रिकेचा कॉलिन्स हे दोघं फलंदाजी करतात आणि त्या दोघांनी आत्तापर्यंत 50च्या वर भागीदारी केलेली आहे. त्यामुळं या सामन्यात मग कोण जिंकणार याचं उत्तर 7:30च्या नंतर मिळेल. 7:30ला दुसरा सामना होत आहे आणि तो सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग या 2 संघात होणार आहे. या 2 संघ तसे तोडीस तोड आहेत. मग नाणेफेक कोण जिंकणार आणि प्रथम फलंदाजी कोण घेणार यावर त्याही सामन्याचा निकाल अवलंबून असणार आहे. बेंगळूरच्या स्टेडियमवर तो दुसरा सामना होईल, तर आत्ता सुरू असलेला सामना हा हैदराबादच्या स्टेडियमवर सुरू आहे. आज तसं पाहता आजचे हे 2 सामने जे होतील ते एक शेवटचा जो 7:30चा सामना हा या हंगामातील 10वा सामना असणार आहे. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.